श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आपलं पीठ आलेलं आहे दळून बेसनाच्या लाडूचं. तर आपण आता पटापट करायला घेऊया लाडू. तर इथे मी 1 किलो हे बेसन घेतलेलं आहे आणि हे साजूक तूप घेतले 250 ग्रॅम, पाव किलो. तर आपण आता लगेचच करायला घेऊ. तर आपण लगेच आता गॅस चालू करून घेऊ. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे बघा. आता आपण थोडं करून पीठ हे भाजून घ्यायचे, एकदम नाही टाकायचं. त्यासाठी बघा आता मी इथे तूप टाकते. एकदम तूप पण नाही टाकायचं. तर मी इथे आधी 4 टेबलस्पून तूप घालून घेतले. आता आपण पीठ घालून घेऊ. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. आता आपण पीठ घालून घेऊया. आता थोडं करून आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे, त्यामुळे खूप छान आपले लाडू बनतात. थोडं भाजल्यामुळे आपण आता भाजायला घेऊया. तर आपण या पिठाला 2 बॅचमध्ये भाजून घेणार आहोत. तुम्ही अजून पण कमी याच्यात भाजून घेऊ शकता, पण उगाच कमी याच्या एकदम पण मग टाईम लागतो. त्यामुळे आपण 2 बॅचमध्ये ठीक आहे एवढं भाजायला घेतलं तर. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि छान असं भाजून घ्यायचं, असं दाबून असं भाजून घ्यायचं. तर हे बघा, असं आपण चांगलं दाबून असं भाजून घ्यायचं. आता जसं लागेल तसं आपण तूप टाकायचे. आता आपण अगोदर 4 टेबलस्पून टाकलेलं, आता अजून 4 घालून घेऊ. 4. मीडियम टू लोवरती भाजून घ्यायचे. हाय पण नाही आणि एकदम स्लो पण नाही. मस्तपैकी चक्कीवाल्याने पण खूप छान दळून दिलेलं आहे पीठ, असं रवाळ असं. हे बघा, असं एकदम असं रवाळ पीठ आहे, एकदम असं दाणेदार असं छान आहे. त्यामुळे बेसन लाडू खूप छान बनतात. आपण हे मस्त असं भाजून घेऊया छान. फार पेशन्स ठेवावे लागतात बेसन भाजताना, घाई नाही करायची अजिबात, मग ते लाडू छान होतं. बघा आपलं पीठ कसं मस्त भाजलं जात आहे. एकदम तूप नाही घालायचं, आधी असं थोडं तूप घालून भाजून घ्यायचं चांगलं. कारण का जसं ते गरम होत जातं बेसन, तसं ते म्हणजे हलकं होत जातं आणि मग ते तूप सोडायला लागतं. त्यामुळे आधीच आपण एकदम पटकन टाकलं तर ते खूप तूप होतं आणि लाडू आपले बसतात. त्यामुळे असं थोडं करत घालून बेसन भाजून घ्यायचं. तर इथे माझ्या मोठ्या 4 वाट्या भरलेल्या बेसनाच्या 1 किलोच्या आहे बघा. याच वाटीने मी तूप घेतलेलं आहे. 1 वाटी म्हणजे पाव किलो. तर याच वाटीने मी 2 वाट्या पिठी साखर घेणार आहे. चला तर आपण आता भाजून घेऊ बेसन. तर हे बघा आपलं मस्त बेसन भाजत आहे आणि मी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे. मीडियम टू लोवर पण नाही ठेवलेली, कारण आपण इकडे असतो बेसन भाजताना, तर मग मीडियम लोवर ठेवून आपण दुसरं पण काम करू शकतो. तर मी हे करता एका साईडला वेलची जायफळची पूड पण करून घेतली. ही बघा याच्यामध्ये, ही बघा किती मस्त छान झाली. अशी करून ठेवली ना, ही बघा एकदम मस्त छान झाले, एकदम खूप छान झाले वेलची जायफळची पूड. तर मी काय केलं, वेलची सुक्कीच अशी कढईमध्ये भाजून घेतली. स्लो गॅसच्या फ्लेमवरती चांगली भाजून घेतली आणि मग ती मिक्सरला फिरून घेतली. मिक्सरला फिरवली आणि मग जायफळ किसून घेतलं आणि त्या वेलचीमध्ये म्हणजे मिक्सरमध्ये घालून त्याची पूड करून घेतली मस्त. अशी मी करूनच ठेवते, कधी पण उपयोगी पडते. चला बघा आता ते मस्त बेसन भाजलं, असं दाबून भाजायचं, म्हणजे छान भाजलं जातं ते बघा. असं दाबून असं भाजायचं, खूप छान भाजलं जातं. आणि एकदम तूप नाही घालायचं, हळूहळू जसं लागेल तसं आपण घालू नये, तर मग एकदम ते पातळ होतं. आपण असं छानपैकी भाजूया. किती मस्त वास सुटल्यानं असा खमंग नुसता घरभर पसरला आहे, नुसता बेसनाचा वास एकदम छान. आता आपण मस्तपैकी भाजून घेऊया. तर हे बघा
आपलं बेसन कसं मस्त भाजतंय छान. आता आपण पुन्हा त्याच्यामध्ये तूप घालून घेऊया. आता आपण 2 टेबलस्पून अजून टाकूया आणि भाजून घेऊया. हे बघा आपलं पीठ किती मस्त भाजत चाललेलं आहे बघा. खूप छान असा कलर येत चालला आहे त्याला. आता आपण अजून थोडं तूप घालूया, कारण का जसं जसं ते गरम होत जातं, बेसन चांगलं भाजलं जातं ना, तसं ते तूप सोडायला लागतं. आता आपण इकडे 4 टेबलस्पून टाकले. आता आपण चांगलं परत भाजून घेऊया मस्तपैकी. आता जरी तुम्हाला ते सुक्कं सुक्कं दिसत असेल तरी पण ते आता थोडं जसं जसं बेसन भाजेल चांगलं तसं ते तूप सोडायला सुरुवात करेल. बघा मस्त आपलं बेसन भाजते. बेसन असं दाबून दाबूनच भाजायचं, असं म्हणजे असं पकडून असं चांगलं असं दाबून दाबून असं भाजायचं, म्हणजे चांगलं भाजून होतं. आणि शक्यतो साजूक तूपच घ्या. साजूक तुपामुळे खूप छान टेस्टला होतात हे बेसन लाडू. खूप छान असे होतात ते, खाऊशी वाटतात आणि मस्त साजूक तुपातले तर चांगलेच डाळल्यापेक्षा. आपण आता हे चांगलं भाजून घेऊ. हे बघा आपलं कसं मस्त तांबूस कलरवरती आता चांगलं मस्त आता भाजून झालेलं आहे. आता आपण काय करायचं, आता आपण अजून तूप घालून घेऊया, म्हणजे त्याला मस्त बाइंडिंग येईल छान. म्हणजे साधारण एका बॅचला अर्ध तूप घालावं लागतं. तर आपण आता भाजून घेऊ अजून. बघा आता आपलं मस्तपैकी बेसन भाजलेलं आहे. हे बघा किती सुंदर एकदम, म्हणजे एकदम परफेक्ट भाजलेलं गेलं आहे ते. अजिबात ते टाळ्याला चिकटणार नाही का काय नाही. हे बघा अगदी परफेक्ट. आता आपण बरोबर परफेक्ट भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि अशाच प्रकारे मी आता दुसरी बॅच करून घेते. तर आपण आता हे काढून घेऊया, एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरी बॅच मी मग अशाच पद्धतीने करून घेते. आता आपले बघा आधीच मी चण्याची डाळ भाजून मग चक्कीमध्ये दळेल, त्यामुळे आपले हे लाडू बिलकुल नडणार नाही. बिलकुल म्हणजे बिलकुल नडणार नाही. बिनधास्त खाऊ शकता तुम्ही अशा प्रकारचे लाडू. तर आपण हे असे काढून घेऊ आणि दुसरी बॅच मी अशाच प्रकारे भाजून घेते बेसन चांगला. बघा आता मस्त रवाळ असे झालेले आहेत ते. आपलं जर समजा तुमच्याकडे आयतं पीठ असेल ना, तर तुम्ही थोडासा रवा टाकू शकता त्याच्यात. छोटीशी लहान वाटी रवा टाकायचा आणि बेसनाबरोबरच भाजायचं. तर मी हे असं काढलेलं आहे आता. बघा आता मी दुसरी बॅच अशीच भाजून घेते. अशा प्रकारे मी ही पहिली बॅच भाजून घेतलेली आहे. बघा आता कसं तूप असं कसं मस्त यायला लागलं आणि इतकं छान भाजलेलं आहे. तर मी अशाच प्रकारे आता दुसरी बॅच भाजते, मग आपण लाडू करायला घेऊ. अशा प्रकारे आपली ही दुसरी बॅच पण झालेली आहे आता भाजून. ही बघा एकदम परफेक्ट, हे बघा एकदम अशी परफेक्ट भाजून झालेली आहे. बघा आता मस्त वेगळी. आता मी दुसऱ्या पहिल्या बॅचमध्ये काढून घेते. बघा पहिली बॅच आहे. आता ते बघा कसं तूप सुटलं बघा आता. तर आता मी ते काढून घेते ह्याच्यामध्ये. हे बघा आता मी हे काढून घेते ह्याच्यामध्ये. आणि मग हे जरा थोडं कोमटसर झालं का आपण त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची. आता मी हे काढून घेते. हे बघा ही दुसरी बॅच मी याच्यामध्ये मिक्स केले. आता हे थोडं कोमट झालं का आपल्याला पिठी साखर घालायची. आता मी थोडं कोमट झालं का मग पिठी साखर आपण घालून घेऊ. गरम गरम असतं ना तेव्हा पिठी साखर नाही घालायची, नाही तर मग ना त्याच्या गुठळ्या बनतात, कडक होतो. त्यामुळे कोमट झाल्यानंतर पिठी साखर घालायची, मग लाडू छान वळले जातात. तर हे बघा आपलं मिश्रण आता थंड झालेलं आहे. हे बघा थंड झालेलं आहे, म्हणजे कोमट म्हणजे एकदम कोमट पण नाही आहे, कोमटपेक्षा कमी असं झालेलं आहे. तर आता काय करायचं आपल्याला ही पिठी साखर बघा, ही अर्धा किलो पिठी साखर, म्हणजे या वाटीच्या मापाने आपण 4 वाट्या बेसन घेतलेलं, तर 2 वाट्या आपल्याला हे पिठी साखर घ्यायचे, म्हणजे अर्धा किलो पिठी साखर. 1 किलो बेसनाला अर्धा किलो पिठी साखर घ्यायचे. तर आपण ती काढून घेऊया आता. ते मी काही ड्रायफ्रूटचे तुकडे घेतले, म्हणजे काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत याच्यामध्ये टाकायला लाडूमध्ये. आणि हे पिस्त्याचे काप वरून लावायला आणि वेलची जायफळची पूड 1 टेबलस्पून. तर आपण आता हे पिठी साखर काढून घेऊया. म्हणजे 2 वाट्या म्हणजे बरोबर अर्धा किलो होते. आता
आता ज्याला जसं हवं आहे, कमी गोड पाहिजे असेल त्यांनी कमी गोड करा, ज्याला जसं हवेल तसं तुम्ही टाकू शकता. पण हे माप म्हणजे परफेक्ट आहे. एकदम कमी टाकले का मग ते गोड कमी एकदम असलं का तोंड सोडतं, म्हणजे एवढे खास नाही लागत बेसन लाडू. म्हणजे बरोबर प्रमाणात असले ना का बरोबर लागतं. आता बघा मी इथे 2 हे टाकलेले आहेत, एकदम भरून नाही टाकलं, ते मी थोडीशी ठेवून देते, वाटलं तर आपण टाकूया. आता आपण हे मिक्स करून घेते मी आता हे मी चांगलं असं मिक्स करून घेते. चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं. आता मी हाताने मिक्स करून घेते. हळूहळू ते म्हणजे साखरेमुळे थोडंसं पातळ होईलच ते. आता जरी तुम्हाला ते असं सुक्कं वाटत असलं तरी आता हे सगळं असं मिक्स करून घेते मी. बघा अशा प्रकारे मी हे असं चांगलं असं मिक्स करून घेते. चांगलं मिक्स करून घेऊ. चांगलं असं 2 हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे कसं व्यवस्थित ते मिक्स होईल. हे बघा आपलं चांगलं असं मिक्स होते. आता काय करायचं, आता ही पिठी साखर ना, आता हे दिवाळीचा सीझन आहे, मग ती चांगली असते एकदम, म्हणजे खडे बिडे काही नसतात त्याला गुठल्या बिठल्या. तर तशी असेल तर तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. आणि जर समजा अशी जुनी असेल, म्हणजे आता दिवाळीचा सण नसेल किंवा कधी कधी गुठल्यावाली पण पिशवीमध्ये असतात, तर ते तुम्ही मिक्सरमध्ये वाटून मगच याच्यामध्ये मिक्स करा. नाही तर मग त्या गुठल्या झाल्या का मग ते बरोबर नाही वाटत लाडूमध्ये. तर आपण हे सगळं असं मस्तपैकी मिक्स करून घेतो आहे. तर हे बघा सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि आपले परफेक्ट गोडीला एकदम परफेक्ट झालेले आहे. 2 वाट्या घातलेल्या आहेत आपण. तर ही पिठी साखर थोडी उरलेली आहे, ती आपण ठेवून दिलेली आहे. ही बघा अर्धा किलोमधली. तर तुम्ही त्याप्रमाणेच घाला, अगदी परफेक्ट होतात. तुम्हाला जास्ती गोड आवडत असेल तर तेवढी घाला, पण जास्ती गोड नाही खाऊसं वाटत बेसन लाडूची, मग टेस्ट नाही येत तेवढी जास्ती गोड असेल तर. आता आपण काय करायचं, हे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि ही वेलची जायफळची पूड. आता आपण हे सर्व मिक्स करून घेते मी पुन्हा. तर हे बघा असं 2 हातांनी मी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण लाडू वळवायला घेऊया. चला तर आता आपण लाडू बांधायला घेऊया. हे बघा असे लाडू बांधायचे. मस्त परफेक्ट तुपाचं प्रमाण झालं आहे, साखरेचं प्रमाण झालं आहे, अगदी परफेक्ट. हे बघा असे लाडू बांधायला घ्यायचे. तर आता ते काय असं तुम्हाला जरी सुकं वाटलं तरी तो परफेक्ट लाडू झालेला आहे, म्हणजे तो बसणार नाही. आता आपल्या हाताच्या गरमीनेच ते तूप असं सोडायला लागेल बघा. थोडं हातावरती असं आपण थोडं असं हे केलं ना, असं जरा हातावरती त्याला फिरवलं ना, असं गोलगोल गोलगोल, आपाप चकाकी धरायला लागेल तो बेसन लाडू. बघा आधीच आपण तूप टाकलं का मग एकदमच चिकटतो. बघा किती छान मस्त भाजून पण झाला आहे तो. हे बघा अगदी परफेक्ट झाला आहे. आणि मग त्याला असा आपण पिस्ता लावू शकतो, असा पिस्त्याचा काप. हे बघा तर अशा प्रकारे मी आता करते लाडू. हे बघा आपले ते लाडू असे केलेले, अजून तुम्हाला दाखवते करून. हे बघा मस्त लाडू बांधून होतात, अगदी परफेक्ट, बसत नाही काही नाही आणि खूप छान होतात. हे बघा असे हे करायचे, बांधायचे असे हाताने आणि मग त्याला मस्त हातावरती खेळवायचं. छानपैकी हातावरती खेळवलं ना तर तो मस्त चकाकी धरतो. बघा आता त्याला चांगलं असं खेळवलं तर खूप छान चकाकी धरतो. हे बघा अगदी परफेक्ट. बघा झालं. आता आपण त्याला पिस्त्याचा काप लावूया. आता तुम्हाला कसं सजवायचे तसं सजवा. तुम्ही काजू लावा, अर्धा काजू स्माइली करा, किंवा चारोळी लावा, मनुका वरून लावा, जसं त्याची आवड आहे तसं त्यांनी सजवा. आता हे लावल्यानंतर पण असं पडायला नको ना, म्हणून पुन्हा त्याला दाबून घ्यायचा. पुन्हा असं दाबून घ्यायचा. असं पडायला नको म्हणून पुन्हा दाबून घ्यायचा. बघा असं असं दाबून घ्यायचा आणि पूर्ण हातावरती असा खेळवायचा त्याला. हे बघा ते परफेक्ट लाडू तयार झालेला आहे. बघा मस्तपैकी. तर अशा प्रकारे मी आता सर्व लाडू करून घेते. तर हे बघा आपले बेसन लाडू तयार झालेले आहेत.
56 लाडू झाले आहेत, एकूण 56 लाडू आहे बघ. किती मस्त परफेक्ट झालेले आहेत, अगदी गोल गरगरीत आहे बघा. हे बघा एकदम गोल गरगरीत, किती छान लाडू झाले आहेत बघा तुम्ही एकदम. तर अशा प्रकारे आपले बेसन लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्ही अशाच पद्धतीने करा, एकदम परफेक्ट, एकदम म्हणजे ते बसत नाही का काही नाही, किंवा ते तुपकट नाही होत, अगदी परफेक्ट, गोडी बिडीला अगदी परफेक्ट आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर हा बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा किती मस्त झालेलं आहे, असा मस्त रवाळ आहे, असा छान, इतका सुंदर बघा. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.